जरांगे पाटील पुन्हा एकदा आजपासून उपोषणाला बसणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे. सर, काय सांगणार? नाही नाही, आता असं आहे की आता ते उपोषणाला बसवून राहिले तो त्यांचा प्रश्न आहे, पण विषयपत्रिका काय, कुठले कुठले मुद्दे घेऊन ते उपोषणावर बसतात आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्हाला जे कळलं किंवा त्यांनी जे सांगितलं की जो अध्यादेश 26 जानेवारीला काढण्यात आलेला त्याचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं याकरिता ते उपोषणाला बसत आहे. इथे आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनाही माहीत आहे, सर्वांना माहीत आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की 17 फेब्रुवारीपर्यंत त्या प्रस्तावित मसुद्यावरती आक्षेप मागितलेले आहे. आता 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदविल्या जातील, त्याच्यानंतर त्या आक्षेपांचं निराकरण होईल. निराकरण झाल्यानंतर काय ॲडिशन काय डिलिशन करायचं ते सरकार ठरवेल. त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे येईल आणि मंत्रिमंडळाच्या नंतर तो विधानसभा आणि विधान परिषदे म्हणून कायद्यात त्याचं रूपांतर होईल किंवा ऑर्डिनन्स काढलं. याला एक वेळ लागतो, ते सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यांच्या संमतीने हा प्रस्तावित मसुदा निघाला. त्यांना तारीख माहीत आहे की 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे. तरी आत्ताच करा म्हणजे सरकार काय सर्व कोण करू शकते का? आता तो सरकार आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे, ते कसे सोडवतात. पण जेव्हा वेळ सरकारला दिलेली आहे त्या वेळेपर्यंत थांबणं हे आंदोलनकर्त्याचं कर्तव्य आहे. ते म्हणते विशेष अधिवेशन बोलवा आणि जी अधिसूचना काढली त्याचं कायद्यात रूपांतर करा. अरे बाबा, जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट नाही होणार अधिवेशन बोलून काय करणार? प्रोसेस तर कंप्लीट व्हायला पाहिजे ना. प्रोसेस कंप्लीट होऊन आता किती आक्षेप येतात, काय येतात आणि तेवढ्या आक्षेपांचं निराकरण करायला किती दिवस लागतात याच्यावर अवलंबून राहील. सरकारने समजा आज अधिवेशनाची तारीख घोषित केली आणि उद्या त्या आक्षेपांचं निराकरण झालं नाही आणि मंत्रिमंडळात तो मसुदा पारित झाला नाही, तर मग अधिवेशनामध्ये कशावरती चर्चा होणार? ही प्रोसेस आहे आणि ही काय आजची प्रोसेस ठरली नाही, अनेक दिवसापासून ती प्रक्रिया. काय सल्ला द्या? थांबण्याचा सल्ला द्या. जोपर्यंत आक्षेपांचं निराकरण होत नाही आणि मंत्रिमंडळामध्ये ते पारित होत नाही तोपर्यंत थांबावंच लागेल, दुसरा काही पर्याय नाही. एक महत्त्वाची बाब जरांगे पाटील वारंवार म्हणतात की 57 लाख नोंदी सापडल्या. त्याचं वास्तविक, कारण की तुम्ही ही जी माहिती गोळा केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातली माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघानं गोळा केलेली आहे आणि हा आकडा जवळपास 1.5 लाख नवीन नोंदीचा आहे असं यावरून स्पष्ट दिसतं आहे. 24 ऑक्टोबर 2023 नंतर ज्या नोंदी सापडल्या तो आकडा 1.5 लाख आहे. सर, 57 लाख आणि 1.5 लाख मोठं तफावत आहे. नाही नाही, महत्त्वाचं असं आहे की जेव्हा मी वारंवार बोलत असतो की दर दिवशी 57 लाख नोंदी सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्या, 57 लाख हे समाजाला सांगितलं जातं आणि 57 लाख गुणिला 5 म्हणजे 2.5 कोट 3 कोट मराठे कुणबी होऊन गेलेले आहे आणि त्यांना ओबीसीचा लाभ मिळणार आहे वारंवार जे सांगितलं जातं ते याच्यामध्ये किती सत्य आहे हे खरं म्हणजे आज सरकारने सांगायची गरज आहे. मी जी काही सरकारी कार्यालयातून, विभागीय आयुक्त कार्यालयातनं, कलेक्टरच्या ऑफिसमधून माहिती मिळवली की आंदोलन सुरू झाल्यानंतर, जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्गमित केली, तर ते जे 57 आणि 37 लाख 38 लाख प्रमाणपत्र दिले, हे देण्याचा कालावधी कुठला आहे? 1967 to 2023 या कालावधीशी आंदोलनाचा काय संबंध? 1967 ते 2023 काळात 57 लाख मिळालं असं म्हणायचं तुम्हाला? 57 लाख जे मिळाल्या नोंदी ह्या 67च्या पूर्वीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रात आहेत. त्याच्यापैकी 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले. तर ह्या 37 लाखाचा कालावधी कुठला आहे? 67 ते 2023 आंदोलनाच्या पूर्वीचा. आंदोलन सुरू झाल्यावर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले. आता या 1.5 लाखमध्ये सुद्धा आमच्या विदर्भामध्येच 55 लाख आहे, 55,000. आता हे 55,000 कुठून आले नवीन? तर ते कंटिन्युएशन चालणारा प्रोसेसमधला आहे. आणि म्हणून सरकारने याचा शोध घेऊन, खरं म्हणजे आता सरकारनी लोकांची दिशाभूल थांबवायला पाहिजे की बा हे जे नवीन 24 ऑक्टोबरनंतर आम्ही प्रमाणपत्र दिलेले आहे याच्यातल्या जुन्या नोंदीपैकी किती आणि नवीन नोंदीपैकी किती, की कंटिन्युएशन. आज पहिल्यांदा मला गरज पडली, माझी नोंद वर्षानुवर्षापासून आहे,
पण मी आजपर्यंत काढलं नव्हतं, आता काढलं. हे काही नवीन याच्यामध्ये येणार नाही. आणि हे जरी पकडलं तर मग फक्त 1.5 लाख नवीन प्रमाणपत्र दिले ना, मग 37 लाख गुन्हेला 5 गुन्हेला 6 हा आकडा कसा काय, याचं सरकारने स्पष्टीकरण करायला पाहिजे आणि लोकांची दिशाभूल थांबवायला पाहिजे. आज जरांगे पाटील उपोषणाला बसत आहे म्हणजे सरकारवर दबाव आणणार आणि त्यांची मागणीवर ठाम आहे ते की त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे म्हणतात. ओबीसी नेत्यांची काय भूमिका? नाही, आमची भूमिका पहिल्या दिवशी जी होती ती आजही आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये, या मागणीवर आजही आम्ही ठाम आहोत. आणि मी वारंवार जे आतापर्यंत सांगितलेलं आहे, अभ्यास केला असता ओबीसी समाजाचं या सर्व आकडेवारी जर सरकारने पुढे आणली, मी तर करतोच आहे. त्याच्यामुळे नवीन असं काही घडलं आणि ओबीसीवरती खूप आघात झाला असं नाही, या मतावर मी आजही ठाम आहे. दिलं आरक्षण तर काय कसं देईल? दिलं तर मग तर आम्ही पेटून उठून हे बघा, हे सुरुवातीपासूनची भाषा. ज्या दिवशी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला हे आमच्या लक्षात येईल, राष्ट्रीय ओबीसी महासंघात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास आज आम्ही सक्षम झालेलो आहोत, ते करू. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.